राज्यात मध्यरात्रीपासून डिझेल और पेट्रोलचे दर वाढले आहेत। त्या अनुषंगाने अनेक पेट्रोल पंपावर नागरिकांनी गर्दी केली आहे। तसे वाहनधारक मोठ्या प्रमाणात पेट्रोल पंपावर येताना दिसून येते। विशेषतः म्हणजे जे डिझेलचे दर आहेत ते 3 रुपये 11 पैसे वाढले, तसेच पेट्रोलचे दर 3 रुपयापर्यंत वाढले। सध्या परिस्थितीत डिझेलसाठी मोठ्या प्रमाणात वाहनाच्या रांगा लागल्या आहेत। सध्या वाहनात मात्र अनेक पेट्रोल पंपावर वाशिम जिल्ह्यात म्हटलं तर काही ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलही नसल्याचं चित्र आहे। काही ठिकाणी पेट्रोल आहे मात्र डिझेल कोणत्याच परिस्थितीत नाही। आपल्यासोबत काही शेतकरी येतात, त्यांचे सध्या शेतीचे मशागतीचे कामं चालू आहेत आणि त्याला डिझेलही लागत असते। ट्रॅक्टरद्वारे म्हणजे त्यांची जी नागडी असो या बाकीच्या वखरणी असो याची मशागतीचं काम चालू आहे। मात्र याच्यासाठी आता डिझेलचा तुटवडा जाणवत असल्यामुळे शेतकरी हा पूर्णतः हातात झाला आहे। सध्या आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, नेमकंच काय परिस्थिती दादा? आता म्हणजे साहेब डिझेलचा इथं काहीच मिळ नाही। सोयाबीन आता नागड्डी करावं लागते, पंजी आणावं लागते, हळदीचं सीझन आलं, हळदी लागवण करावं लागतात, पण पूर्ण काही याच्यातनी काही डिझेलचा काहीच हे नाही। म्हणजे सकाळच्या 6 वाजतापासून काल बी डिझेल नव्हतं, आज बी डिझेल नाही। 6 वाजतापासून लाईन येतो आम्ही तरी डिझेल नाही। मला एक सांगा, सध्या दर वाढले आणि डिझेलचा तुटवडाच आहे, दराचा काय परिणाम होईल तुमच्या याच्यावर? दरावरचा तर परिणाम तर महागाई तर वाढणारच आहे सर। तर आता उद्या नागड्डी करायची असली तर 1,500 रुपये 1,600 रुपये एकर हे डिझेलचा मिळ नाही। इथं पैसे भाव वाढून बी डिझेल नाही ना, नागड्डी कशी करायची, काय करायचं, मिळ काहीच नाही सध्या। नक्कीच आपल्यासोबत अजून वाहनधारक आहेत, नेमकीच काय परिस्थिती दादा, काय परिस्थिती काय आणलं होतं इथं वाहन? सध्या शेतकऱ्यावर सर्वात मोठी संकट आलेलं आहे। एकतर बांधावर ट्रॅक्टर उभा आहे शेतकऱ्याचा, शेतीचे कामं जोरावर चालू झालेत आणि कुठल्याही पेट्रोल पंपावर सध्या डिझेल मिळत नाही। काही ठिकाणी डिझेल आलेले आहे, पण डिझेल जे पेट्रोल पंप जे मालक येतं ते डिझेल देत नाहीत। असं ऐकलं आहे मी की 1-2 पेट्रोल पंपावर डिझेल आलेले तरीसुद्धा ते देत नाहीत आणि शेतकऱ्याची दैना सर्वात जास्त होत आहे, कारण ट्रॅक्टरशिवाय आता शेतीचं काम होणं शक्य नाही आहे आणि डिझेल देत नाही। राहिला प्रश्न भाववाढीचा यांनी भाव 10 रुपयांनी वाढवले की 15 रुपयांनी वाढवले, प्रश्न तो नाही आहे। प्रश्न हा आहे की काम होण्याचे महत्त्व आहे, की भाव वाढून पण आम्हाला डिझेल भेटत नाही आहे। आता मी सध्या सकाळी आंघोळ न करता असंच कपड्यावर आलेलो आणि सकाळपासून इथं उभं, पण डिझेल नाही। किती पेट्रोल पंप फिरले तुम्ही आज? मी आज सकाळी 6 ते 9वा पेट्रोल पंप आहे माझा। सकाळपासून घरातून निघलो तरीपासून 9वा पेट्रोल पंप आहे, पण अजून काय कुठं डिझेल भेटलं नाही। नक्कीच आपल्यासोबत काही ऑटो चालक आहे, नेमकीच त्याची काय परिस्थिती? दादा मला सांगा काय परिस्थिती? ऑटो भाड्याचे आहेत आमचे, ऑटोवर धंदे नाही काय नाही। पहिले पॅसेंजर इकडं पहा, रांगेत लागा, डिझेल नाही मिळत। डिझेलसाठी या पंपावर जा त्या पंपावर जा, जे डिझेल होतं ते पूर्ण खतम झालं। सकाळपासून ऑटो इथं उभा आहे, आता 2 दिवस झाले आम्हाला काही डिझेल नाही मिळालं, काही नाही। नक्कीच हे होते ऑटो चालक, काही तर तसेच मशागतीसाठी जो शेतकरी आले ते ट्रॅक्टरसाठी डिझेलची आवश्यकता आहे, मात्र इथं डिझेल मिळत नाही। काही शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक वाटत आहे, काही पेट्रोल पंपावर डिझेल आहे मात्र ते देत नसल्याचं चित्र यावरून दिसून येते। त्यामुळे शेतकऱ्याचे हाल तसे वाहनधारकाचे मोठ्या प्रमाणात हाल चालू आहे। दरात वाढ झाली मात्र याचा परिणाम यांच्यावर झाला नसल्याचं चित्र आहे सध्या परिस्थिती। मात्र जे सध्या तुटवडा जाणवत आहे त्याच्यामुळंच याच्यात पूर्णतः निराशा दिसून येत आहे। कॅमेरामॅन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।